सार्वजनिक ठिकाण आहेत. तुषार कोण शंकराचार्य लागून गेला का हरामखोर? हां, तो सांगणारा. एखादा जर मुस्लिम माणूस मंदिरात येऊन जर देवाचं दर्शन करत असेल त्याचं स्वागत करावं, त्याला का विरोध करावा? त्यामुळे ही भारतीय जनता पार्टी संकुचित धर्माला संकुचित बनवणार आहे. हिंदू धर्म हा व्यापकता आहे. तर हिंदू धर्म काय अवघे विश्वची माझे घर म्हणणारा हिंदू धर्म आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं हा मंदिरात आला म्हणून हिंदू व्हा आणि हा मस्जिदमध्ये जाणार म्हणून मुसलमान व्हा, या विचाराला आमचं समर्थन मुळीच नाही. अजितदादांचं ज्या दिवशी निधन झालं होतं त्या दिवशी मंदिरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अजितदादांकडे जे अल्पसंख्याक विभागाचं खातं होतं त्यामध्ये जे आहे ते एका अधिकाऱ्यानं परस्पर प्रमाणपत्र वाटप केले. राज्यातील 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र वाटप केले. अशा प्रकारची चौकशी व्हावी. याला तर टाळूवरचं रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं हा शब्दशः हा प्रकार आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, संबंधितावर कारवाई व्हावी. अब्दुल सत्तारांचं एक विधान आहे काल जिल्हा परिषदेच्यात बोलताना, कर्जमाफी झाली पाहिजे, म्हणजे असं झालं नाही तर ते चुकीचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं वाक्यच तुम्हाला वाचून दाखवतो. कर्जमाफी अंमलबजावणी न झाल्यास सरकारची अडचण वाढेल असं सत्तार म्हणतात. ते सत्ताधारी पक्षाला मस्त सत्तारांनी जरा मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्यांनाही सांगावं. 4 लोकांना उल्लू बनवण्याचा प्रयत्न करू नये. सरकारमध्ये तुम्ही आहात तर तुमचे मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री, यांना रीतसर पत्र द्यावं, ही भूमिका जाहीर केली पाहिजे. आता अधिवेशनात त्याच्यात बोललं पाहिजे. फक्त इथं बोलल्याला काही अर्थ नाही. 2022 मध्ये शिंदेंनी उठाव केला नसता तर नायकांना मंत्रिपद पाहायला मिळालं नसतं असं श्रीकांत शिंदे म्हणाले. आणि एकनाथ शिंदे जे आहे ते कामातून उत्तर देतात, माझ्या नादाला लागू नका असं सुद्धा इशारा श्रीकांत शिंदेंनी गणेश नायकांना दिला. आपल्याकडे एक ग्रामीण भागात योजना आहे ना, पाणी अडवा पाणी जिरवा, तसं यांचं एकमेकांची अडवायची आणि एकमेकांची जिरवायची चालू आहे. पण गणेश नाईक जे बोलले ते काय खोटं बोलले असं मुळीच वाटत नाही. ठीक आहे, ते भारतीय जनता पार्टीचे नेते असतील, परंतु त्यांची जी भूमिका आहे ती सत्य भूमिका आहे असं मला तरी वाटतं. उर्मट असला तरी चालेल, पण हिंदू प्लंबर वायरमॅनलाच घरी बोलवा, अभिनेते शरद पोक्षे यांचं हे वक्तव्य आहे. शरद पोक्षे हा अतिशय डुप्लिकेट माणूस आहे. त्याच्याकडे 4 लोक मुसलमानाचे काम करणारे असतील. असं कुठं असतं का यालाच बोलवा आणि त्यालाच बोलवा? कोण भेटणार आहे तुम्हाला वायरमन? मुलांमधील ते मेट्रो दुर्घटनेनंतर आता प्रशासनाला जाग आली आहे आणि MRDच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षा तपासणी करणार असल्याचं आता सांगितलं. पण हे सगळं झाल्यानंतर आता हे सगळं चौकट केलं होतं आधीच. खरं तर याची नियमित या सगळ्या गोष्टीचं ऑडिट असलं पाहिजे, परंतु एखादी घटना घडल्यानंतर या विषयावर लक्ष दिलं जातं हे दुर्दैवी आहे. अजूनही काही कार्यालयामध्ये